डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक. बीड सायबर पोलिसांची विशेष कामगिरी. सविस्तर वृत्त असं. सायबर पोलीस ठाणे बीड येथे ऑनलाईन फसवणुकीतील तक्रारदार सूर्यकांत मुंडे यांची डिजिटल अरेस्ट करून 23,42,888 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती. यावरून सायबर पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 10 नुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तात्काळ तपास करून आरोपी प्रसन्न कासट, स्वाती कासट आणि संकेत बेलदार यांना अटक करण्यात आली आहे. सदरचे आरोपी करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करून ऑनलाईन फसवणुकीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत असल्याचं निष्पन्न झाले. आरोपींकडून 3 लाख रुपये जप्त करण्यात आले असून 3,20,000 रुपये बँक खात्यावर गोठवण्यात आले. सदरची कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे बीडचे निलेश केळे, संदीप अराक, भारत जायफाय, विजय घोडके, निलेश उगलमुगले, श्रीकृष्ण टेकाळे, अश्विन कुमार सुरवसे यांच्या पथकाने केली आहे. बीड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की पोलीस असल्याची बतावणी करून व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे. असा कॉल आल्यावर विश्वास ठेवू नये. डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही संकल्पना कायद्यामध्ये नाही आहे. सायबर फसवणूक झाली तर 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून तक्रार नोंदवावी. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट. सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.